बाळा, आज तू हा व्हिडिओ पाहतोस म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही. हे माझे तुला दिलेले आमंत्रण आहे. किती दिवस झाले तू मला शोधतोयस? किती वेळा तू माझ्या फोटोसमोर उभा राहून डोळ्यात पाणी आणून विचारलंस की, स्वामी तुम्ही कधी येणार? का रे वेड्या, मी तर तुझ्या पाठीशीच होतो. पण आज मी तुझ्या दारात आलो आहे. जोपर्यंत तू माझा हा संदेश पूर्णपणे ऐकत नाहीस, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आज मी तुझा स्वामी तुझ्याशी हितगुज करायला आला आहे. जगासाठी मी मूर्ती असेन, पण तुझ्यासाठी मी तुझा हक्काचा आहे. पाठीराखा तुझा. आज तू मला वेळ देणार का, की पुन्हा संसाराच्या व्यापात मला विसरून जाणार? आज माझा अपमान होऊ देऊ नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यात तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तू विचार करतोस ना की तुझ्याच नशिबी एवढी संकट का? अरे बाळा, सोनं आगीत तापवल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तू ज्या त्रासातून जातोयस त्याची मला पूर्ण जाणीव आहे. रात्री जेव्हा तुला झोप येत नाही, जेव्हा तू उशाखाली तोंड दाबून रडतोस, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसलेला असतो. तुला वाटतं तू एकटा आहेस. नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तो माझा तुला दिलेला आधार आहे, शब्द आहे. तू लोकांसाठी खूप केलंस, पण तुला त्या बदल्यात काय मिळालं? फक्त अपमान आणि दुर्लक्ष. जाऊ दे ना, लोकांसाठी का जगतोस? ज्यांनी तुला घडवलं त्या माझ्यासाठी जग. लोक आज आहेत, उद्या नाहीत, पण मी अनंत काळापर्यंत तुझ्या सोबत आहे. तू म्हणतोस ना, स्वामी मला तुम्हाला भेटायचं आहे. मग डोळे मीट आणि अंतर्मनात बघ. मी तिथेच तुझी वाट पाहत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. अरे वेड्या बाळा, कर्माची गती मोठी गहन असते. कधी कधी आपल्याला वाटतं आपण कोणाचं वाईट केलं नाही, मग आपल्या सोबतच का असं होतं? हे तुझ्या पूर्वसंचिताचे हिशोब आहेत. पण घाबरू नकोस. जेव्हा तू माझा हात धरतोस, तेव्हा त्या संकटाची तीव्रता कमी करण्याची जबाबदारी ही माझी असते. मी तुला संकटातून बाहेर काढणार नाही, तर मी तुला त्या संकटाशी लढण्याची ताकद देणार आहे. तुला पैशाची चिंता आहे, घराची चिंता आहे, मुलांच्या भविष्याची सुद्धा चिंता आहे. भविष्याची काळजी वाटते का तुला? अरे, ज्याने या विश्वाचा पसारा मांडला, तो तुझ्या छोट्याशा संसाराची काळजी घेणार नाही का? तू फक्त
तुझं कर्म प्रामाणिकपणे कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. अनन्य भावे मला शरण ये आणि मग बघ मी चमत्कार घडवतो की नाही. तू प्रयत्न सोडले आहेस, पण मी तुझी साथ सोडलेली नाही. बघ, आज मी तुझ्या दारात उभा आहे. मला तुझं घर नकोय, मला तुझा पैसाही नकोय. मला फक्त तुझं थोडंसं प्रेम आणि विश्वास हवा आहे. तू खूप धावलास सुखाच्या मागे. एकदा माझ्याकडे वळून बघ. खरं सुख इथे आहे. तू मला विचारतोस ना, स्वामी तुम्ही कधी येणार? अरे मी तर आलोच आहे. हा जो तुझा आवाज ऐकतोस ना, हा माझाच संदेश आहे. कधी कधी मला वाटतं, माझा भक्त एवढा हतबल कसा? कधी कधी मला वाटतं, माझा भक्त एवढा हतबल कसा काय झाला? तू तर माझ्या वाघाचा बच्चा आहेस. मग हे रडणं कशासाठी? उठ बरं, डोळे पुस आणि पुन्हा एकदा उभा राहा. मी तुझ्या सोबत आहे. आज तू जर हा संदेश अर्ध्यावर सोडून गेलास, तर तू मला नाही तर स्वतःच्या संधीला नाकारशील. मला भेटण्याची इच्छा आहे ना, मग माझ्या नामात रंगून जा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र नाही, ती माझी एक तुला दिलेली हाक आहे. बाळा, आता वेळ आली आहे. तू जे काही मागितलंस ते तुला मिळेल, पण योग्य वेळी. संयम ठेव आणि आजपासून एक नवीन सुरुवात कर. मनातली भीती काढून टाक. मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा राहून तुला आशीर्वाद देत आहे. तुझ्या घरातील कटकटी, आजारपण आणि दारिद्र्य मी दूर नेणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. हा संदेश ऐकल्याबद्दल तू माझा मान राखला आहेस. आता जा आणि निर्धास्तपणे तुझं काम कर. लक्षात ठेव, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुझा स्वामी तुझ्या सावलीसारखा असेल. विसरू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.